वटपौर्णिमा महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा सण. तुम्हाला माहीतच आहे की वटपौर्णिमेचा सण हा सावित्री आणि सत्यवान यांच्या कथेशी संबंधित आहे. सावित्रीने आपल्या पतिव्रतेच्या सामर्थ्याने यमराजांकडून पती सत्यवानाचे प्राण परत मिळवले अशी कथा आहे. त्यामुळे हा सण पतिव्रता, निष्ठा आणि समर्पणाचे प्रतीक मानला जातो. या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीचे दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात आणि 7 जन्म हाच पती मिळावा अशी प्रार्थना करतात. तर 2026 या वर्षी वटपौर्णिमा कधी आहे? वटपौर्णिमा कधी सुरू होते? समाप्त कधी होते? यामध्ये राहुकाळ कोणता आहे? राहुकाळात वडाची पूजा करायची की नाही? त्याचबरोबर कोणत्या रंगाची साडी नेसायची? महत्त्वाचे कोणते रंग आहेत जेणेकरून आपल्याला सकारात्मक ऊर्जा प्राप्त होईल आणि त्यामुळेच आपले वैवाहिक जीवन कसे समृद्ध होईल? तसेच प्रथमच वडाची पूजा करणाऱ्या नवविवाहित स्त्रियांसाठी ही पूजा कशी करायची? त्याचा विधी काय आहे? कोणता मंत्र म्हणायचा? काय साहित्य आहे? या वटपौर्णिमेच्या संबंधित आपण सर्व माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम वटवृक्षाय नमः लिहायला विसरू नका. पंचांगानुसार यंदा वटपौर्णिमा सोमवारी 29 जून रोजी येत आहे. ही ज्येष्ठ पौर्णिमा 29 जून रोजी पहाटे 3:06 सुरू होते, तर 30 जून मंगळवार रोजी पहाटे 5:26 समाप्त होते. तर वटपौर्णिमा पूजा मुहूर्त हा 29 जून रोजी सकाळी 6:30 सुरू होतो, तर तो दुपारी 12:30 आहे. त्यात 29 जून रोजी सकाळी 8:55 ते 10:40 हा काळ वटपौर्णिमा पूजेसाठी विशेष शुभ काळ आहे. पण याच काळात राहुकाळ येतोय. तो म्हणजे सकाळी 7:37 ते सकाळी 9:18 राहुकाळ आहे. हा काळ सोडून वडाची पूजा करायची आहे, कारण राहुकाळात कोणतेही शुभ कार्य करू नये असे मानले जाते आणि वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया आपल्या अखंड सौभाग्यासाठी वडाची पूजा करतात. हेही एक शुभ कार्यच आहे. त्यामुळे राहुकाळ टाळून तुम्ही वडाची पूजा करा. आता या पूजेसाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं ते पाहू आणि हे साहित्य तुम्ही आदल्या दिवशी याची सर्व तयारी करून ठेवा, म्हणजे वटपौर्णिमेच्या दिवशी गडबड होणार नाही. सर्वप्रथम पूजेसाठी आपल्याला एक ताम्हण लागेल, त्यानंतर तांब्याने भरलेला कलश लागेल, हळदी कुंकू लागेल, एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा लागेल, त्यानंतर थोडा कापूर लागेल, नैवेद्यासाठी साखर किंवा पुरणपोळीचा नैवेद्य, अक्षता, पंचामृत, विड्याची पानं, त्यावर 1 रुपयाचे नाणं, त्याचबरोबर सुपारी, घंटी, त्यानंतर ओटीत घालण्याचे सामान जसे बदाम, खारीक, हळकुंड, खोबरे, तांदूळ, त्यानंतर माचीस, सुतगुंडी किंवा सुताचा दोरा, नंतर वस्त्रमाळ आणि गणपतीसाठी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य, काही फुले किंवा हार, उदबत्ती. सावित्री देवीची ओटी भरण्यासाठी आपल्याला एक खणाचा किंवा साधा ब्लाऊज पीस लागेल, त्यावर थोडे गहू, त्यानंतर 5 पदरी सूत गुंडाळलेला आंबा, त्याचबरोबर सावित्रीसाठी सौभाग्य लेणे. बाजारात याचं पाकीट मिळतं, ज्याच्यामध्ये काळी पोत असते, बांगड्या असतात, फणी असते. आता सध्या मला ती मिळालेली नाही आहे, त्यामुळे मी फक्त बांगड्या ठेवलेल्या आहेत. त्याचबरोबर गजरा आणि 5 सुवासिनींना ओटी भरण्यासाठी 5 आंबे आणि गहू. 5 आंब्यांऐवजी तुम्ही 5 फळेही घेऊ शकता. शक्यतो आंबेच घ्या, कारण ज्येष्ठ पौर्णिमेपर्यंत आंब्याचा सीझन बऱ्यापैकी चालू असतो. काही जणांकडे सावित्रीची मूर्तीही पूजेसाठी वापरतात. आता वडाची पूजा कशी करायची ते पाहूयात. वटपौर्णिमेच्या दिवशी नित्यकर्म उरकून विवाहित स्त्रियांनी काठापदराची सुंदर साडी नेसावी, शोभालंकार परिधान करावेत. या दिवशी वडाची पूजा होईपर्यंत उपवास धरावा आणि दुपारच्या वेळी किंवा संध्याकाळी एक वेळ जेवण करून उपवास सोडावा. आता हा वटपूजा विधी कसा करायचा ते पाहूयात. प्रथम ज्या वडाची तुम्ही पूजा करणार आहात त्याच्या खालची जमीन स्वच्छ करून तेथे वडाला पाणी अर्पण करावे. नंतर 2 पानांच्या विड्यावर तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी व गणपती म्हणून याची पूजा करावी. 1 रुपयाचे नाणे ठेवावे. त्यानंतर पाण्याने, पंचामृताने गणपतीला अभिषेक घालावा. गणपतीला हळद कुंकू लावावे, अक्षता वाहाव्यात, त्यानंतर लाल फूल वाहावे. यानंतर वटवृक्षाची पूजा करायची आहे. प्रथम पाणी, पंचामृत असे अभिषेक करावा. त्यानंतर हळद कुंकू लावावे, अक्षता वाहाव्यात, साखर ठेवावी किंवा तुम्ही जर पुरणपोळीचा नैवेद्य आणला असेल तो ठेवावा, वस्त्रमाळ घालावी, फूल अर्पण करावे.
अगरबत्ती लावावी. यानंतर सावित्री देवीची ओटी ठेवावी. त्यावर ओटीचे सामान गहू, आंबा ठेवावा. त्यानंतर सौभाग्य लेणं साहित्य ठेवावं, जसे बांगड्या आणि बाजारात मिळणारे असे काळी पोत, फणी याची पाकिट ठेवावे. त्यानंतर तुपाचा दिवा आणि कापूर लावून आरती करावी. यानंतर वडाच्या झाडाला सुत्याच्या दोऱ्याने 5, 7, 11, 21 किंवा 108 प्रदक्षिणा घालाव्यात. प्रदक्षिणा घालताना आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी. वडाला प्रदक्षिणा घालताना वटमूले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दनः वटाग्रे तू शिवो देवः सावित्री वटसंश्रिता या मंत्राचा जप करावा. प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर वडाच्या झाडाला मनोभावे नमस्कार करावा. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी. नंतर तिथे असलेल्या 5 सुवासिनींची आंबा व गहूने ओटी भरावी. त्यानंतर घरी आल्यावर पतीला नमस्कार करून उपवास सोडावा. आता बऱ्याच जणींना या दिवशी कोणती साडी नेसायची असा प्रश्न पडतो, कारण हिंदू शास्त्रानुसार शुभकार्य, पूजा यामध्ये चुकीच्या रंगाचे वस्त्र परिधान केल्याने नकारात्मक ऊर्जा वाढते. पूजेमध्ये विघ्न, अडचणी येऊ शकतात, पुण्य मिळत नाही. मग या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसायची याविषयी आता आपण जाणून घेऊयात. तर सर्वात पहिला रंग आहे लाल. लाल रंग हा सौभाग्य, प्रेम आणि ऊर्जेचे प्रतीक आहे. नवविवाहितेसाठी हा रंग अतिशय उत्तम मानला जातो. हा लाल रंग पतीच्या दीर्घायुष्यासाठी विशेष मानला जातो. त्यामुळे तुम्ही या दिवशी लाल रंगाची साडी आणि लाल रंगाच्या बांगड्या परिधान करू शकता. दुसरा रंग आहे हिरवा आणि हिरवा चुडा. कारण हिरवा रंग समृद्धी, आनंद आणि वंशवृद्धीचे प्रतीक आहे. तिसरा रंग आहे पिवळा. पिवळा हा रंग श्री विष्णूला प्रिय आहे. पिवळा रंग परिधान केल्याने पतीचे आयुष्य वाढते, नशीब चमकते व लक्ष्मीनारायणाप्रमाणे पती पत्नीची जोडी टिकून राहते. चौथा शुभ रंग आहे गुलाबी. गुलाबी रंग पती पत्नीच्या नात्यातील गोडवा, प्रेम आणि आदर दर्शवतो. त्यामुळे तुम्ही या दिवशी गुलाबी रंगाची साडी आणि गुलाबी बांगड्या परिधान करू शकता. पाचवा रंग आहे नारंगी किंवा केशरी. हा रंग अग्नी व पावित्र्याचे प्रतीक आहे. याशिवाय तुम्ही या दिवशी जांभळा, निळा, चॉकलेटी अशा सकारात्मक ऊर्जा वाढवणाऱ्या रंगांच्या साड्या वापरू शकता. पण काळा किंवा पांढरा या रंगांच्या साड्या अजिबात नेसू नका, कारण हे रंग नकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे. एक संक्रांत सोडली तर काळा रंग हा कुठल्याही शुभकार्यात वापरणे आपण अशुभ मानतो. त्याचबरोबर पांढरा रंग हा सुतकात वापरला जातो. त्यामुळे तुम्ही शक्यतो पहिले 5 रंग जे सांगितले आहेत त्या रंगाच्या साड्या शक्यतो परिधान करा. साडीबरोबर मॅचिंग किंवा लाल किंवा हिरव्या रंगाच्या बांगड्या घाला. जमल्यास शक्यतो काचेच्या बांगड्या घाला, कारण काचेच्या बांगड्यातून निघणारा ध्वनी वातावरणात पवित्रता निर्माण करतो. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही वटपौर्णिमा, पूजाविधी, साडी रंग याविषयीचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि यावर्षी तुम्हीही अशा सुंदर सुंदर रंगाच्या साड्या नेसून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, सुखी वैवाहिक जीवनासाठी वटपूजा नक्की करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास तुमच्या मैत्रिणींमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा. वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.